नमस्कार. माझ्या लाडक्या भाविक रसिक आणि अध्यात्मप्रेमी श्रोत्यांनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आणि जय शिवशंकर. आज मी तुमच्यासाठी आपल्या महान हिंदू धर्मातील आणि विशेषतः शिवमहापुराणातील एक अत्यंत दुर्मिळ, रहस्यमयी, अंगावर काटा आणणारी आणि तितकीच विचार करायला लावणारी एक अद्भुत कथा घेऊन आले आहे. ही कथा ऐकून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल, तुमचे डोळे पाणावतील आणि तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. ही कथा आहे एका अत्यंत सुंदर, निरागस आणि पवित्र देवीची, जिच्या एका कठोर निर्णयाने, जिच्या एका संतापाने या संपूर्ण सृष्टीचा नियमच बदलून गेला आणि संपूर्ण पुरुष जातीला, होय मंडळी, संपूर्ण पुरुष जातीला एक खूप मोठा आणि कायमस्वरूपी धडा मिळाला. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आजची ही कथा केवळ एक गोष्ट नाहीये, तर हा एक जिवंत इतिहास आहे. ही कथा जो कोणी पूर्ण श्रद्धेने, एकाग्रतेने आणि शेवटपर्यंत ऐकेल, त्याच्या मनातील सर्व वाईट विचार, सर्व विकार त्याच क्षणी नष्ट होतील. स्त्री शक्तीच्या खऱ्या सामर्थ्याची, तिच्या पावित्र्याची आणि तिच्या रागाची खऱ्या अर्थाने त्याला ओळख पटेल. ज्या घरामध्ये ही कथा ऐकली जाते तिथे सदैव पावित्र्य आणि शांती नांदते. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, मध्येच सोडून जाऊ नका. आपली सर्व कामे बाजूला ठेवा आणि अगदी शांत मनाने, तन्मयतेने ही संपूर्ण कथा ऐका. तर मंडळी, लक्ष देऊन ऐका. आपण नेहमी आपल्या पुराणांमधील अनेक देवी देवतांच्या, राजा महाराजांच्या कथा ऐकत असतो, पण आजची ही कथा खूप वेगळी आहे. ही कथा आहे अगदी सृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील, ज्यावेळी या पृथ्वीवर, या अफाट विश्वामध्ये काहीही नव्हते. सगळीकडे फक्त आणि फक्त एक महाशून्य होते. ना दिशा होत्या, ना प्रकाश होता, ना काळ होता. सर्वत्र एक अथांग आणि गूढ शांतता पसरलेली होती. आणि मग परमेश्वराच्या, त्या परब्रह्माच्या मनात एक इच्छा निर्माण झाली. एकोहम बहुश्याम, म्हणजेच मी एक आहे, आता मी अनेक व्हावे. या ईश्वरी इच्छेने या अथांग सृष्टीच्या निर्मितीचे महान कार्य सुरू झाले. हे अत्यंत कठीण आणि जबाबदारीचे कार्य सोपवण्यात आले होते सृष्टीचे रचयिते साक्षात भगवान ब्रह्मदेव यांच्यावर. ब्रह्मदेवांनी हे शिवधनुष्य उचलले. त्यांनी अत्यंत एकाग्रतेने आणि कठोर तपश्चर्येने सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली. पण हे काम एकट्याचे नव्हते. विश्वाचा पसारा एवढा मोठा होता की ब्रह्मदेवाला मदतीची गरज होती. म्हणून त्यांनी आपल्या मनातून, आपल्या तपोबलातून आणि संकल्पातून अनेक तेजस्वी मानसपुत्रांना जन्म दिला. त्यांच्या या संकल्पातून दक्ष प्रजापती, भृगु ऋषी, मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह आणि क्रतू अशी अनेक महान आणि ज्ञानी बाळे निर्माण झाली. ही सर्व मुले जन्मतःच अत्यंत बुद्धिमान आणि तेजस्वी होती. ही सर्व मुले आपल्या पित्याला म्हणजेच ब्रह्मदेवाला त्यांच्या निर्मितीच्या महाकार्यात मदत करू लागली. हळूहळू सृष्टीचा पसारा वाढत होता. झाडे, पर्वत, नद्या, प्राणी यांची निर्मिती होऊ लागली होती. एकदा असेच सृष्टीचे हे महान आणि गुंतागुंतीचे काम करत असताना साक्षात ब्रह्मदेव खूप थकून गेले होते. त्यांच्या मनात नवनिर्मितीच्या विचारांचे एक मोठे काहूर माजले होते. काम करून करून त्यांच्या मनावर आणि शरीरावर एक प्रकारचा ताण आला होता. वेळ अशी होती की दिवस मावळतीला आला होता, सूर्य अस्ताला चालला होता आणि रात्र अजून पूर्णपणे पसरली नव्हती. दिवस आणि रात्र यांच्या मधली जी अत्यंत शांत, प्रशांत आणि गूढ वेळ असते, ज्याला आपण संधिकाल किंवा संध्याकाळ म्हणतो, ती वेळ होती. आकाशात केशरी, लाल आणि सोनेरी रंगांची एक सुंदर उधळण झाली होती. आणि त्याच मनमोहक, प्रशांत आणि गूढ वेळेत ब्रह्मदेवांच्या मनातील विचारांच्या वादळातून अचानक एका अत्यंत सुंदर, तेजोमय आणि लावण्यवती कन्येचा जन्म झाला. माझ्या रसिक श्रोत्यांनो,
मी त्या कन्येच्या सौंदर्याचे काय वर्णन करू? ती कन्या इतकी सुंदर होती की तिच्या सौंदर्याचे वर्णन करायला जगातील सर्व शब्द, सर्व उपमा अपुऱ्या पडतील. साक्षात चंद्रही तिच्या मुखाकडे पाहून स्वतःला फिका समजू लागला असता. तिचे डोळे नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारखे टपोरे, पाणीदार आणि अत्यंत आकर्षक होते. तिची त्वचा जणू उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणांसारखी किंवा शुद्ध तापवलेल्या सोन्यासारखी चमकत होती. तिचे केस आकाशातील काळ्याभोर, दाट मेघांसारखे लांबसडक, काळेभोर आणि कुरळे होते. तिच्या नाजूक ओठांवर एक विलक्षण स्मितहास्य होते. तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता, पावित्र्य आणि लहान बाळासारखी निरागसता होती. तिच्या शरीरातून एक दिव्य सुगंध दरवळत होता, ज्याने संपूर्ण परिसर सुगंधित झाला होता. तिने जन्माला येताच आपले कमळासारखे डोळे उघडले आणि अत्यंत निरागसपणे आपल्या आजूबाजूला पाहिले. तिला हे जग नवीन होते. तिथे उपस्थित असलेल्या साक्षात ब्रह्मदेवाने आणि त्यांच्या सर्व मानसपुत्रांनी त्या नवजात कन्येला पाहिले. सर्वजण तिच्या त्या अलौकिक आणि पवित्र सौंदर्याकडे भान हरपून पाहत राहिले. ती कन्या संध्याकाळच्या त्या पवित्र वेळेत जन्माला आली होती, म्हणून साक्षात ब्रह्मदेवांनी अत्यंत प्रेमाने तिचे नाव ठेवले, संध्या, देवी संध्या. खरोखरच ती नावाप्रमाणेच मनमोहक, शांत आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी होती. जन्म झाला अगदी त्याच वेळेस, त्याच क्षणी ब्रह्मदेवांच्या मनातील आणखी एका संकल्पातून एका अत्यंत देखण्या, रुबाबदार आणि आकर्षक पुरुषाचा जन्म झाला. तो पुरुष इतका देखणा होता की त्याच्याकडे पाहताच कोणाचेही मन विचलित व्हावे. त्याच्या हातामध्ये कोणते लोखंडाचे किंवा लाकडाचे शस्त्र नव्हते. त्याच्या हातात एका सुंदर उसाचे धनुष्य होते, ज्याची दोरी भुंग्यांच्या माळेने बनलेली होती आणि त्याच्या भात्यामध्ये अत्यंत सुगंधी आणि सुंदर अशी फुलांची बाणे होती. तो अत्यंत मोहक पुरुष म्हणजेच साक्षात कामदेव होय. या कामदेवाला आपण मदन किंवा कंदर्प या नावानेही ओळखतो. कामदेवाने जन्माला येताच अत्यंत रुबाबात आपल्या आजूबाजूला पाहिले. त्याने साक्षात ब्रह्मदेवाला नमस्कार केला. त्याचा आवाज अत्यंत मधुर आणि मादक होता. त्याने हात जोडून ब्रह्मदेवाला विचारले, हे परमपिता, हे सृष्टीच्या रचयिते, आपण मला जन्म दिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण कृपा करून मला सांगा, माझा जन्म कशासाठी झाला आहे? या अथांग सृष्टीत माझे नेमके कार्य काय आहे? मला माझे काम सांगा, जेणेकरून मी ते पूर्ण ताकदीने करू शकेन. त्यावर ब्रह्मदेव अत्यंत शांतपणे आणि प्रेमाने म्हणाले, हे पुत्रा कामदेवा, ऐक, मी या सृष्टीची निर्मिती करत आहे. पण ही सृष्टी स्वतःहून पुढे वाढायला हवी, तिचा विस्तार व्हायला हवा आणि त्यासाठी चराचरातील जीवांमध्ये एकमेकांबद्दल आकर्षण असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून हे पुत्रा, तू या संपूर्ण विश्वातील लोकांच्या, प्राण्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम, मोह आणि आकर्षणाची भावना निर्माण करण्याचे महान काम करशील. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, तुझ्या हातातील ही जी फुलांची बाणे आहेत, ती सामान्य बाणे नाहीत. तुझे हे बाण ज्याच्यावर चालतील, ज्याच्या हृदयाचा वेध घेतील, तो प्राणी, मग तो देव असो, दानव असो, ऋषी असो वा मानव असो, तो तात्काळ प्रेमात आणि मोहात पडेल. त्याच्या मनात कामवासना जागृत होईल. या संपूर्ण त्रिभुवनात कोणीही, अगदी कोणीही तुझ्या या बाणांच्या प्रभावापासून वाचू शकणार नाही. सृष्टीची वाढ होण्यासाठी स्त्री पुरुषांमध्ये आकर्षण आणि मिलन असणे गरजेचे आहे आणि ते घडवून आणण्याची जबाबदारी आजपासून तुझी आहे. हे सर्व ऐकून कामदेवाच्या मनात एक प्रचंड मोठा अहंकार निर्माण झाला. त्याला वाटले, अरे वा, म्हणजे माझ्याकडे इतकी प्रचंड शक्ती आहे. माझ्या फुलांच्या बाणांपुढे मोठमोठे देव आणि ऋषीमुनीसुद्धा हरतील. माझ्या एका बाणाने कोणाचेही मन विचलित होऊ शकते.
मग तर मी या विश्वातील सर्वात शक्तिशाली देव झालो. तारुण्याची ती ऊर्जा आणि हातात मिळालेली ती अमर्याद शक्ती यामुळे कामदेव पूर्णपणे गर्वाने आंधळा झाला. त्याने विचार केला, ब्रह्मदेव म्हणतात की माझ्या बाणांपासून कोणीही वाचू शकणार नाही. खरंच असं असेल का? चला, आपण या शक्तीची एकदा परीक्षाच घेऊन पाहूया. आणि ती परीक्षा दुसरी तिसरी कोणावर कशाला करायची? ज्याने मला ही शक्ती दिली आहे त्या माझ्या जन्मदात्या पित्यावरच, म्हणजे या ब्रह्मदेवावरच मी सर्वात आधी माझा प्रयोग करून बघतो. श्रोत्यांनो, थोडी गंमत बघा. पण हाच तो क्षण होता जिथून या सृष्टीतील पहिल्या खऱ्या अनर्थाला आणि महापापाला सुरुवात झाली. कामदेवाने थोडे अंतर घेतले. त्याने अत्यंत आत्मविश्वासाने आणि गर्वाने आपले ते उसाचे धनुष्य उचलले. त्यावर त्याने मोहन नावाचा एक अत्यंत शक्तिशाली आणि सुगंधी फुलांचा बाण चढवला. त्याने धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढली आणि तिथे अत्यंत शांतपणे उभ्या असलेल्या ब्रह्मदेव आणि त्यांच्या इतर मानसपुत्रांवर, जे सर्व ज्ञानी प्रजापती होते, तो मोहाचा बाण अत्यंत वेगाने सोडून दिला. तो बाण सुटताच तिथे एक अद्भुत आणि भयंकर चमत्कार झाला. क्षणात निसर्गाचे रूपच बदलले. तिथे अचानक कोणतीही वेळ नसताना वसंत ऋतू अवतरला. वातावरणात अचानक एक मादक उष्णता आणि सुगंध पसरला. थंड आणि अंगाला झोंबणारे सुगंधी मलयगिरीचे वारे वाहू लागले. आजूबाजूच्या सर्व झाडांवर अचानक रंगीबेरंगी आणि सुगंधी फुले उमलली. कोकिळा अत्यंत मधुर आवाजात गाऊ लागल्या. भुंगे फुलांवर गुंजारव करू लागले. संपूर्ण वातावरण एका भयानक मोहाने आणि कामुकतेने भरून गेले. आणि त्या मोहाच्या बाणाचा सर्वात भयानक प्रभाव त्या तिथे उभ्या असलेल्या जीवांवर झाला. श्रोत्यांनो, साक्षात सृष्टीकर्ता ब्रह्मदेव आणि त्यांचे ते महाज्ञानी पुत्र, जे काही क्षणांपूर्वी अत्यंत पवित्र भावनेने एका पित्याच्या आणि भावाच्या वात्सल्याने देवी संध्याकडे पाहत होते, त्यांची नजर अचानक बदलली. त्यांच्या मनातील सर्व ज्ञान, सर्व पावित्र्य आणि सर्व विवेक एका क्षणात नष्ट झाला. त्यांच्या डोळ्यांवर कामवासनेचा आणि मोहाचा असा काही जाड पडदा पडला की त्यांना समोर कोण उभे आहे याचा विसर पडला. ते देवी संध्याकडे आता अत्यंत कामुक, घाणेरड्या आणि वासनेने भरलेल्या नजरेने पाहू लागले. विचार करा मंडळी, देवी संध्या ही साक्षात ब्रह्मदेवाची मानसकन्या होती, म्हणजे ती त्यांची स्वतःची जन्म दिलेली मुलगी होती. आणि तिथे उभे असलेले दक्ष, भृगू हे सर्व प्रजापती तिचे सख्खे भाऊ होते. पण कामदेवाच्या त्या भयंकर बाणाच्या प्रभावामुळे ते सर्वजण आपले पवित्र नाते विसरले. बाप लेकीचे आणि भाऊ बहिणीचे ते अत्यंत पवित्र नाते एका क्षणात वासनेच्या अंधारात बुडून गेले. ते सर्वजण देवी संध्याच्या त्या अलौकिक सौंदर्यावर इतके मोहित झाले, इतके वेडे झाले की ते भान हरपून तिच्याकडे एकटक पाहू लागले. त्यांच्या डोळ्यातून लपलेली वासना ओसंडून वाहत होती. त्यांच्या शरीरात कामज्वर निर्माण झाला होता. ते आपल्या जागेवरून उठून स्वतःवरचे नियंत्रण गमावून देवी संध्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अत्यंत हिंस्त्र आणि भयानक झाले होते. माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि रसिक श्रोत्यांनो, जरा एक क्षण डोळे मिटून विचार करा. त्या अत्यंत कोमल आणि निरागस देवी संध्याच्या मनावर त्या क्षणी काय प्रसंग ओढवला असेल, जिने अगदी काही क्षणांपूर्वीच या जगात प्रवेश केला होता, जिला अजून जगाची, इथल्या भावनांची काहीही ओळख नव्हती. तिने जेव्हा आपल्या जन्मदात्या पित्याच्या आणि भावांच्या डोळ्यात ती भयानक, लाल चावलेली वासना पाहिली, तेव्हा ती प्रचंड घाबरली. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिला काहीच समजत नव्हते की अचानक या सर्वांना काय झाले आहे. जे पिता म्हणून मगाशी तिच्याकडे किती प्रेमाने पाहत होते, ते अचानक एका हिंस्त्र आणि भुकेल्या प्राण्यासारखे तिच्याकडे का पाहत आहेत? तिचे स्वतःचे भाऊ तिच्याकडे असे का बघत आहेत?
ती लाजेने, भीतीने आणि संकोचाने स्वतःला वाचवण्यासाठी मागे मागे सरकू लागली. तिचे सर्वांग थरथर कापत होते. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. एका स्त्रीसाठी, एका मुलीसाठी या जगात यापेक्षा भयानक आणि दुर्दैवी प्रसंग तो काय असू शकतो? जेव्हा तिचे स्वतःचेच रक्षण करते, तिचे स्वतःचेच जन्मदाते तिच्यासाठी सर्वात मोठा धोका बनतात. जेव्हा कुंपणच शेत खाऊ लागते, तेव्हा त्या निष्पाप जीवाने कोणाकडे पाहायचे? ती मागे सरकत होती, पण ते सर्वजण वासनेने आंधळे होऊन तिच्याकडे पुढे पुढे सरकत होते. पण मंडळी, आपल्या हिंदू धर्मात एक खूप मोठा विश्वास आहे. म्हणतात ना की जेव्हा जगात पाप वाढते, जेव्हा धर्म संकटात सापडतो, जेव्हा एखाद्या निष्पाप जीवाला अकारण त्रास दिला जातो, तेव्हा तो परमेश्वर कुठून तरी धावून येतोच येतो. आणि इथे तर साक्षात विश्वाचे रचयितेच पाप करायला निघाले होते. देवांचे डोळे अंधारले होते. मग न्याय कोण करणार? त्याच अत्यंत भयंकर क्षणी, जेव्हा संध्याची अब्रू धोक्यात होती, तेव्हा आकाशातून एक प्रचंड, गगनभेदी आणि थरकाप उरवणारी गर्जना झाली. हर हर महादेव! असा नाद संपूर्ण त्रिभुवनात घुमला. आकाशात अचानक काळे ढग जमा झाले. विजांचा कडकडाट झाला. आणि त्या भयानक वातावरणात तिथे साक्षात देवांचे देव, महायोगी, काळांचे काळ, भगवान शिवशंकर प्रकट झाले. भगवान शिवांनी जेव्हा तिथे प्रकट होऊन हे भयंकर आणि लज्जास्पद दृश्य पाहिले, तेव्हा त्यांच्या रागाचा पारा आकाशाला भिडला. त्यांचे ते कपाळावरचे तिसरे डोळे रागाने लालबुंद झाले. त्यांच्या जटा हवेत उडू लागल्या. भगवान शिवाचे ते प्रलयंकारी रुद्ररूप पाहून साक्षात काळाचाही थरकाप उडाला असता. शिवांनी अत्यंत कडक, मेघगर्जनेसारख्या आणि क्रोधित आवाजात साक्षात ब्रह्मदेवाला फटकारले. थांबा ब्रह्मदेव, हे काय चालले आहे? हे कोणते भयानक पाप करत आहात तुम्ही? शिवाचा आवाज जंगलात एखाद्या सिंहाच्या गर्जनेसारखा घुमला. तुम्हाला थोडे तरी शोभते का हे? तुम्ही या संपूर्ण सृष्टीचे पिता आहात, रचयिते आहात. सर्व जगाला तुम्ही ज्ञान देता. आणि तुम्ही स्वतः तुमच्याच कन्येकडे अशा घाणेरड्या आणि वासनेच्या नजरेने पाहत आहात. ही संध्या तुमची स्वतःची मानसकन्या आहे आणि या उभ्या असलेल्या प्रजापतींची ती बहीण आहे. एका पित्याने आपल्या मुलीकडे आणि भावाने बहिणीकडे अशा दृष्टीने पाहणे हे या सृष्टीतील सर्वात मोठे महापाप आहे. भगवान शिव थांबले नाहीत. ते अधिक क्रोधाने म्हणाले, धिक्कार आहे. धिक्कार आहे तुमच्या या ज्ञानाचा. धिक्कार आहे तुमच्या या तपस्येचा आणि तुमच्या या मोठेपणाचा. एका क्षुल्लक कामदेवाच्या बाणाने तुमची इतकी मती गुंग झाली की तुम्ही बाप लेकीचे नाते विसरलात. जर तुम्हीच असे वागलात तर भविष्यात मानव जातीला कोणता आदर्श घालून देणार आहात? जो स्वतःच्या वासनेवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो या सृष्टीचे पालन काय करणार? भगवान शिवाचे ते जळजळीत आणि सत्याचे कडक शब्द ऐकून तिथे जणू वीजच कोसळली. शिवाच्या त्या तेजस्वितेपुढे कामदेवाच्या बाणाचा प्रभाव एका सेकंदात ओसरला. जसे एखाद्या माणसाच्या तोंडावर कोणी थंड पाणी फेकावे आणि तो झोपेतून दचकून जागा व्हावा, अगदी तशीच अवस्था ब्रह्मदेव आणि इतर प्रजापतींची झाली. त्यांची शुद्ध हरपलेली अवस्था संपली आणि ते पूर्णपणे भानावर आले. जेव्हा त्यांना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची आणि आपल्या स्वतःच्या भयानक कृत्याची जाणीव झाली, तेव्हा त्यांना प्रचंड लाज वाटली. त्यांचे डोळे शरमेने झुकले. साक्षात ब्रह्मदेव लाजेने मान खाली घालून अपराधासारखे उभे राहिले. त्यांच्या संपूर्ण शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. असे म्हणतात मंडळी की त्यांच्या त्याच घामातून पुढे पितृगणांचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने आणि त्यांच्या पुत्रांनी हात जोडून रडत रडत भगवान शिवाची क्षमा मागितली. हे महादेवा, आम्हाला क्षमा करा. मोहाने आमचे डोळे अंधळे केले होते. आमच्या हातून भयंकर अपराध घडता घडता वाचला.
आपण वेळेवर येऊन आमचे रक्षण केलेत. भगवान शिवांनी त्यांना सक्त ताकीद दिली आणि ते तिथेच अंतर्धान पावले. तिकडे कामदेव, ज्याने हा सगळा अनर्थ घडवून आणला होता, तो शिवाचा तो भयंकर राग पाहून आधीच घाबरून आपले धनुष्य टाकून तिथून पळून गेला होता. पण माझ्या रसिका श्रोत्यांनो, खरी कथा आणि खरा संघर्ष तर इथून पुढे सुरू होतो. ब्रह्मदेव आणि इतर जण जरी भानावर आले असले, त्यांनी क्षमा मागितली असली, तरी देवी संध्याच्या नाजूक मनावर मात्र एक खूप खूप खोल आणि कधीही न भरणारा घाव झाला होता. ती अत्यंत संवेदनशील आणि प्रचंड स्वाभिमानी स्त्री होती. तिच्या मनात एक मोठे वादळ सुरू झाले. तिला आता आजूबाजूच्या कोणाचीच नाही तर स्वतःचीच घृणा येऊ लागली होती. ती एका दगडावर बसली आणि स्वतःशीच रडत हुंदके देत विचार करू लागली. माझ्या या सौंदर्याचा, माझ्या या रूप लावण्याचा काय उपयोग? माझ्या जन्मामुळेच आज या जगात केवढे मोठे पाप घडले. माझ्या या रूपामुळेच माझ्या साक्षात जन्मदात्या पित्याला आणि भावांना मोहात पाडले. त्यांच्या हातून महापाप घडायला कुठेतरी मी आणि माझे हे शरीरच कारणीभूत ठरले ना? जर माझे रूप असेच आकर्षक राहिले तर या जगात कोणताही पुरुष माझ्याकडे कधीही पवित्र नजरेने, एका मातेच्या किंवा बहिणीच्या नजरेने पाहू शकणार नाही. प्रत्येकजण माझ्या शरीराचाच विचार करेल. किती भयानक आहे हे जीवन. तिच्या मनात एक प्रचंड संताप निर्माण झाला. हा संताप त्या कामदेच्या वासनेविरुद्ध होता, त्या कामुक नजरेविरुद्ध होता आणि पुरुषी मानसिकतेविरुद्ध होता. तिने अत्यंत ठामपणे स्वतःशीच एक मोठा निश्चय केला. तिने ठरवले, नाही, मुळीच नाही. मी हे असे वासना जागृत करणारे शरीर धारण करून एक क्षणही जगू शकत नाही. ज्या शरीराने इतरांच्या मनात पाप निर्माण केले, ते माझे शरीर मी स्वतः नष्ट करून टाकेन. मी स्वतःला प्रज्वलित अग्नीत जाळून भस्म करून टाकेन. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या त्या ज्ञानी मनाने विचार केला, जर मी आत्ता लगेच प्राण दिले तर आत्महत्या केल्याचे भयंकर पाप मला लागेल आणि प्रश्न तसाच राहील. त्यापेक्षा मी असे काहीतरी करेन की ज्यामुळे कायमचा मार्ग निघेल. मी अत्यंत घोर तपश्चर्या करेन. मी साक्षात देवांचे देव भगवान शिवाला प्रसन्न करेन आणि त्यांच्याकडून असे काही वरदान मागेन की इथून पुढे भविष्यात कोणत्याही स्त्रीला, कोणत्याही मुलीला अशा वासनेच्या आणि कामुक नजरेचा बळी पडावे लागणार नाही. संपूर्ण पुरुष जातीला मी असा एक धडा शिकवेन की ते जन्मभर लक्षात ठेवतील. बघा श्रोत्यांनो, एका स्त्रीचा निश्चय किती ठाम आणि पर्वतासारखा अढळ असतो. जेव्हा ती काही ठरवते तेव्हा ती संपूर्ण जग पालथं घालू शकते. देवी संध्याने आपला निर्णय पक्का केला आणि ती चंद्रभागा नावाच्या एका अत्यंत उंच, दुर्गम आणि भयानक पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी एकटीच निघून गेली. ती एकटीच त्या घनदाट जंगलात उंच पर्वतावर पोहोचली. तिथे जंगली श्वापदे होती. भयाण शांतता होती. पण संध्याच्या मनात आता कोणतीही भीती उरली नव्हती. तिथे तिने एका शिळेवर बसून कठोर तपश्चर्येला सुरुवात केली. पण इथे एक मोठी अडचण होती. देवी संध्याला तपश्चर्या कशी करायची? कोणता मंत्र जपायचा? देवाची आराधना कशी करायची? हे काहीच माहीत नव्हते. कारण ती नुकतीच जन्माला आली होती. ती फक्त डोळे मिटून शिराचे ध्यान करत शांत बसून राहिली. पण भगवान शिव हे अंतर्यामी आहेत. ते भोलेनाथ आहेत. त्यांना देवी संध्याच्या मनातील त्या अत्यंत शुद्ध हेतूची आणि तिच्या प्रचंड वेदनेची जाणीव झाली. संध्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी भगवान शिवांनी आपले परमभक्त महर्षी वशिष्ठ यांना आज्ञा दिली आणि एका सामान्य वृद्ध ब्राह्मणाचे रूप देऊन तिच्याकडे पाठवले. ब्राह्मणाच्या रूपात महर्षी वशिष्ठ त्या घनदाट जंगलात देवी संध्याजवळ आले. त्यांनी पाहिले की एक अत्यंत सुंदर कोमल राजकन्या डोळे मिटून बसली आहे. त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि कनवाळूपणे विचारले, हे कन्ये, कोण आहेस तू? तू इतकी सुंदर आहेस,
तुझे रूप तर साक्षात लक्ष्मीसारखे आहे. तुझे हे वय खेळण्या बागडण्याचे, सुखात राहण्याचे आहे. आणि तू या भयानक जंगलात, जिथे हिंस्त्र प्राणी आहेत, तिथे एवढी कठोर तपश्चर्या का करत आहेस? बाळ, तुला काय हवे आहे? मला सांग, मी तुझी नक्की मदत करेन. देवी संध्याने आपले डोळे उघडले. त्या वृद्ध ब्राह्मणाला पाहून तिला थोडा आधार वाटला. तिने रडत रडत, हुंदके देत आपल्या जन्माची, कामदेवाच्या बाणाची आणि ब्रह्मदेवांच्या मोहाची सर्व भयंकर कथा त्या ब्राह्मणाला अगदी जशीच्या तशी सांगितली. ती अत्यंत दुःखाने म्हणाली, हे मुनिवर, मला हे पापमय शरीर आता नको आहे. ज्या शरीराने माझ्या पित्याला भ्रष्ट केले, ते शरीर मला जाळून टाकायचे आहे. पण त्याआधी मला भगवान शिवाला प्रसन्न करून माझे जीवन शुद्ध करायचे आहे आणि संपूर्ण स्त्री जातीसाठी काही वरदान मागायचे आहेत. पण हे ऋषीवर्य, माझे दुर्दैव असे की मला तपश्चर्या कशी करावी हेच माहीत नाही. कृपया आपण मला मार्गदर्शन करा. मी तुमची जन्मभर आभारी राहीन. महर्षी वशिष्ठ, तिची ती अत्यंत शुद्ध भावना, तिचा तो दृढ निश्चय आणि तिचे ते वैराग्य पाहून अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी मनातल्या मनात तिला नमस्कार केला. त्यांनी अत्यंत प्रेमाने तिला समजावले आणि ओम नमः शिवाय हा शिवाचा अत्यंत शक्तिशाली महामंत्र दिला. त्यांनी तिला भगवान शिवाची आराधना कशी करावी, मन कसे एकाग्र करावे, ध्यान कसे लावावे हे अत्यंत सविस्तर समजावून सांगितले. मंत्राची योग्य दीक्षा देऊन महर्षी वशिष्ठ तिला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले. आता देवी संध्याला मार्ग मिळाला होता. तिने आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले आणि ओम नमः शिवाय या महामंत्राचा अखंड आणि एकचित्ताने जप सुरू केला. श्रोत्यांनो, तिची ती तपश्चर्या इतकी उग्र आणि भयंकर होती की ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. सुरुवातीला काही काळ तिने जंगलातील फक्त फळे खाऊन तप केले. मग तिने फळे खाणेही सोडून दिले आणि अनेक वर्ष ती फक्त जंगलातील वाळलेली पाने खाऊन तपश्चर्या करू लागली. त्यानंतर तिने पानेही सोडली आणि फक्त पाणी पिऊन ती जिवंत राहिली. आणि शेवटी तर तिने अन्न, पाणी सर्व काही पूर्णपणे सोडून दिले आणि फक्त हवेवर, श्वासावर ती घोर तपश्चर्या करू लागली. उन्हाळ्याचे रखरखते ऊन असो, पावसाळ्याचा अंगावर आदळणारा मुसळधार पाऊस असो वा हिवाळ्याची हाडे गोठवणारी थंडी असो, कशाचीही, अगदी कशाचीही पर्वा न करता एका पायावर उभे राहून डोळे मिटून ती भगवान शिवाचे ध्यान करत होती. तिचे ते अत्यंत सुंदर, कोमल आणि नाजूक शरीर आता पूर्णपणे कृश झाले होते. शरीराचे नुसते हाडांचे सांगाडे झाले होते. तिचे केस विस्कटले होते. पण तिच्या चेहऱ्यावरील तेज मात्र पूर्वीपेक्षा शतपटीने वाढले होते. तिच्या अंगातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडू लागला होता. तिची ती अखंड, भयंकर आणि कठोर तपश्चर्या पाहून संपूर्ण त्रिभुवन हादरून गेले. देवांना चिंता वाटू लागली. या लहानशा मुलीची एवढी अफाट भक्ती पाहून साक्षात स्वर्ग डळमळू लागला. शेवटी देवी संध्याच्या या अद्वितीय आणि निस्वार्थ भक्तीवर भगवान शिवशंकर अत्यंत प्रसन्न झाले. त्यांच्या हृदयात आपल्या या लाडक्या लेकीबद्दल करुणेचा मोठा सागर उसळला. अचानक आकाशात एक अत्यंत दिव्य, डोळे दीपवणारा प्रकाश पसरला आणि साक्षात भोलेनाथ भगवान शिवशंकर आपल्या अत्यंत सुंदर, सौम्य आणि प्रसन्न रूपात देवी संध्याच्या समोर प्रकट झाले. त्यांच्या गळ्यात नाग होता, कपाळावर चंद्रकोर होता आणि चेहऱ्यावर एक अत्यंत मधुर हास्य होते. शिवांचे ते दिव्य आणि अत्यंत शांत रूप पाहून देवी संध्याचे भान हरपले. तिची तपश्चर्या फळाला आली होती. ती भावविभोर झाली. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती लगेच साष्टांग नमस्कार घालत शिवासमोर नतमस्तक झाली
आणि तिने अत्यंत सुंदर भावपूर्ण शब्दात महादेवाची स्तुती केली. भगवान शिव अत्यंत प्रसन्न मुद्रेने आणि वात्सल्याने म्हणाले, हे संध्या पुत्री, आता उठ, डोळे उघड. मी तुझ्या या कठोर आणि निष्काम तपश्चर्येवर अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू या जगातील पहिली अशी स्त्री आहेस जिने स्वतःच्या पावित्र्यासाठी आणि चारित्र्यासाठी एवढे मोठे आणि भयंकर तप केले आहे. तुझ्यासारखी पवित्र स्त्री या त्रैलोक्यात नाही. बोल मुली, तुला काय वरदान हवे आहे? तू आज जे मागशील ते मी तुला नक्की देईन. श्रोत्यांनो, आता इथून पुढचा प्रसंग अत्यंत महत्वाचा आहे. तुमचे सर्व लक्ष इकडे असू द्या. देवी संध्यानं भगवान शिवाकडे जे वरदान मागितले तोच खऱ्या अर्थानं या संपूर्ण पुरुष जातीला दिलेला एक मोठा शाप होता आणि या सृष्टीचा एक नवा नियम होता. देवी संध्या हात जोडून अत्यंत नम्रपणे पण ठाम आवाजात म्हणाली, हे प्रभू, हे देवादिदेव, जर आपण माझ्या तपश्चर्येवर खरोखरच प्रसन्न असाल तर मी जास्त काही मागत नाही. मला फक्त 3 वरदान द्या. माझे पहिले वरदान असे आहे की, हे देवा, या पृथ्वीवर जो कोणी जीव जन्म घेईल, मग तो मनुष्य असो, देव असो व दानव असो, जन्म घेताच त्याच्या मनात कोणतीही कामवासना किंवा विकार निर्माण होता कामा नये. जन्माच्या वेळी प्रत्येक जीव हा पूर्णपणे निष्पाप, शुद्ध आणि विकाररहित असायला हवा. जसे त्याचे वय वाढेल, तो तारुण्यात येईल, तेव्हाच निसर्गाच्या नियमानुसार त्याच्यात कामभावना निर्माण व्हावी. जन्मतःच कोणीही वासनेचा बळी नसावा. बालपण हे नेहमी शुद्ध राहिले पाहिजे. भगवान शिवाने तिचे ते ज्ञान ऐकून स्मितहास्य करत म्हटले, तथास्तु, हे कन्ये, तुझा विचार अत्यंत शुद्ध आहे. आजपासून सृष्टीचा हाच नियम असेल. बालपण हे नेहमी निष्पाप आणि पवित्र राहील. तारुण्यात आल्यावरच जीवांना कामदेवाची जाणीव होईल. तुझे पहिले वरदान मी मान्य केले. त्यानंतर देवी संध्याने आपले दुसरे आणि सर्वात भयंकर, सर्वात महत्त्वाचे वरदान मागितले. तिच्या आवाजात आता एक प्रकारची कठोरता, एक ठामपणा आणि स्त्रियांवरील अन्यायाबद्दलचा संताप होता. ती डोळ्यात अग्निफुले फुलवत म्हणाली, हे प्रभू, माझे दुसरे वरदान असे आहे की यापुढे भविष्यात जर कोणत्याही पुरुषाने कोणत्याही स्त्रीकडे चुकीच्या, कामुक आणि वासनेच्या नजरेने पाहिले तर त्याच क्षणी त्याचे सर्व पुण्य नष्ट होईल. जो पुरुष स्त्रीचा आदर करणार नाही, तिच्याकडे फक्त उपभोगाची वस्तू म्हणून पाहिल आणि जिच्याबद्दल त्याच्या मनात घाणेरडे विचार येतील, त्याचे आध्यात्मिक आणि भौतिक पतन निश्चित होईल. त्याला त्याच्या जीवनात कधीही खरे सुख, शांती आणि समाधान मिळणार नाही. त्याच्या अस्तित्वाला, त्याच्या मोठेपणाला आणि त्याच्या पुरुषार्थाला हा माझा कायमचा शाप असेल. त्याने स्त्रीकडे नेहमी पवित्र नजरेनेच पाहिले पाहिजे. मंडळी, बघा केवढा मोठा, केवढा भयंकर निर्णय होता हा. एका स्त्रीने आपल्या चारित्र्याच्या रक्षणासाठी आणि भविष्यातील सर्व स्त्रियांच्या सन्मानासाठी संपूर्ण पुरुष जातीवर एक प्रकारचा मोठा अंकुश लावला होता. देवी संध्याचा हा शाप म्हणजेच आजच्या काळात आपण जे पाहतो ना, की जो माणूस स्त्रियांचा सन्मान करत नाही, जो व्याभिचारी असतो, जो दुसऱ्याच्या स्त्रीवर वाईट नजर टाकतो, त्याचा शेवटी विनाशच होतो. तो रस्त्यावर येतो. त्याचे मूळ इथे या शापात आहे. भगवान शिवदेवी संध्याच्या या उच्च आणि पवित्र विचारांनी अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिला आणि मोठ्याने म्हणाले, तथास्तु, हे संध्या, तुझी ही इच्छा सुद्धा नक्की पूर्ण होईल. जो पुरुष स्त्रीकडे वासनेच्या नजरेने पाहिल, तो खऱ्या अर्थाने आतून नपुंसक मानला जाईल आणि त्याचे पतन अटळ असेल. त्याचे सर्व चांगले कर्म राख होतील. तुझा हा महान नियम आजपासून या तिन्ही लोकात कायमस्वरूपी लागू होईल. मग देवी संध्याने आपले तिसरे आणि शेवटचे वरदान मागितले. ती अत्यंत शांतपणे म्हणाली, हे महादेवा, आपण माझ्या इच्छा पूर्ण केल्यात, पण आता या जन्मात हे शरीर मला नको आहे. मी माझे हे शरीर आत्ताच अग्नीत समर्पित करणार आहे.
पण हे प्रभू, जेव्हा माझा पुढचा जन्म होईल तेव्हा मला एक अत्यंत पवित्र, महान आणि ज्ञानी पती मिळावा, जो जन्मभर माझ्याशी एकनिष्ठ राहील. आणि मी या त्रैलोक्यात सर्वात महान पतिव्रता स्त्री म्हणून ओळखली जावी. माझ्या सतीत्वाची आणि पावित्र्याची उदाहरणे संपूर्ण जगाने द्यावीत, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. भगवान शिव अत्यंत प्रसन्न होऊन भरल्या अंतःकरणाने म्हणाले, तथास्तु. हे संध्या, तू ज्या वशिष्ठ ऋषींच्या मार्गदर्शनाखाली ही तपश्चर्या केलीस, त्याच महान महर्षी वशिष्ठांसोबत तुझा पुढचा विवाह होईल. तू अरुंधती या अत्यंत सुंदर आणि पवित्र नावाने पुढचा जन्म घेशील. आणि हे कन्ये, संपूर्ण विश्वात तुझ्यासारखी दुसरी कोणतीही महान पतिव्रता स्त्री नसेल. जेव्हा आकाशात तारे चमकतील तेव्हा तिथे अरुंधती नावाचा तारा म्हणून तू कायमस्वरूपी विराजमान राहशील. आणि या जगात जेव्हा जेव्हा विवाह संस्कार होतील तेव्हा तेव्हा नवीन जोडपे सर्वात आधी आकाशातील तुझ्या अरुंधती ताऱ्याचे दर्शन घेतील आणि तुझा आदर्श समोर ठेवतील. असे महान आणि अद्भुत वरदान देऊन भगवान शिव तिथेच अंतर्धान पावले. देवी संध्याला आता परमशांती मिळाली होती. तिचे कार्य पूर्ण झाले होते. तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होते. ती त्याच चंद्रभागा पर्वतावर खाली आली. तिथे जवळ चंद्रभागा नदीच्या किनारी महर्षी मेधातिथी यांचा एक खूप मोठा आणि भव्य यज्ञमंडप उभारलेला होता. तिथे अनेक ऋषीमुनी बसले होते आणि एक प्रचंड मोठा यज्ञकुंड प्रज्वलित होता. यज्ञाच्या ज्वारा आकाशापर्यंत भिडत होत्या. देवी संध्या अत्यंत शांत पावलांनी त्या यज्ञमंडपात गेली. तिथे कोणाला काही समजण्याच्या आतच देवी संध्याने भगवान शिवाचे ओम नमः शिवाय हे नामस्मरण केले आणि त्या प्रज्वलित यज्ञाच्या अग्नीत एका क्षणात उडी घेतली. तिने आपले ते सुंदर पण तिच्या मते पापमय ठरलेले शरीर त्या पवित्र अग्नीला कायमचे समर्पित करून टाकले. यज्ञाच्या अग्नीत तिचे शरीर भस्मसात झाले, राख झाले. पण तिचे ते दिव्य तेज मात्र त्या अग्नीतून बाहेर पडून आकाशातील सूर्याच्या किरणांमध्ये जाऊन कायमचे मिसळून गेले. काही काळानंतर भगवान शिवाच्या वरदानानुसार याच देवी संध्याचा महर्षी मेधातिथी यांच्या त्याच यज्ञकुंडातून पुन्हा एकदा जन्म झाला. यावेळी ती एका लहान बालिकेच्या रूपात प्रकट झाली. तिचे नाव ठेवण्यात आले अरुंधती. ही अरुंधती अत्यंत सुशील, पवित्र आणि प्रचंड ज्ञानी होती. मोठे झाल्यावर तिचा विवाह भगवान शिवाच्या वचनानुसार महर्षी वशिष्ठ यांच्यासोबत झाला आणि ती जगातील पहिली आणि सर्वात महान पतिव्रता स्त्री म्हणून ओळखली गेली. आजही विवाह झाल्यावर नवदाम्पत्य आकाशातील अरुंधती ताऱ्याचे दर्शन घेतात, ते याच देवी संध्याचे. तर माझ्या रसिक श्रोतांनो, ही होती देवी संध्याची अत्यंत हृदयस्पर्शी, रडवणारी आणि तितकीच शक्तिशाली आणि प्रेरणादायी कथा. माझ्या बंधू आणि भगिनींनो, या महान कथेमधून आपल्याला नेमके काय शिकायला मिळते? यातून दोन खूप मोठ्या गोष्टी आपल्याला समजतात. पहिली गोष्ट म्हणजे माणसाने आपल्या बाह्य सौंदर्यावर कधीही चुकूनही गर्व करू नये. कारण रूप हे आज आहे, उद्या नाही. ते कधी ना कधी नष्ट होणारच असते. पण तुमचे चारित्र्य, तुमचे पावित्र्य हे कायमस्वरूपी जिवंत राहते. आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीचा नेहमी सन्मान करावा. स्त्री ही भोगायची वस्तू नाही. ती कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी अर्धांगिनी आहे आणि कुणाची तरी कन्या आहे. तिच्यातील ते मातृत्व, तिचे ते पावित्र्य ओळखणे हाच एका पुरुषाचा खरा पुरुषार्थ आहे. देवी संध्याने दिलेला शाप आजही या जगात तसाच लागू आहे. जो पुरुष स्त्रीकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहतो, तिच्याकडे चुकीच्या आणि वासनेच्या नजरेने पाहतो, त्याची या जगात कधीही प्रगती होत नाही. त्याचे सर्व चांगले कर्म, त्याचे पुण्य त्याच क्षणी जळून खाक होते.
आजच्या या काळात जिथे आपण रोज वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर स्त्रियांवर, लहान मुलींवर अनेक अन्याय, अत्याचार होताना आपण पाहतो, तिथे देवी संध्याची ही महान कथा आज प्रत्येक घराघरात, प्रत्येक गावागावात आणि विशेषतः प्रत्येक पुरुषापर्यंत पोहोचायलाच हवी. त्यांना हे समजायलाच हवे की स्त्रीचा अपमान केल्याची, तिच्यावर वाईट नजर टाकल्याची शिक्षा किती भयंकर असते. साक्षात ब्रह्मदेवाला जर देवाने सोडले नाही, तर सामान्य माणसाची काय कथा? मला पूर्ण आशा आहे आणि खात्री आहे की तुम्हाला ही अत्यंत ज्ञानवर्धक, भावनिक आणि सुंदर कथा नक्कीच आवडली असेल. कथा ऐकताना जर तुमचे मन थोडे जरी हेलावले असेल, तर व्हिडिओला लगेच एक लाईक नक्की करा. कारण मंडळी, तुमच्या एका लाईकमुळे मला अशाच नवनवीन, दुर्मिळ कथा शोधून तुमच्यासाठी घेऊन येण्याची खूप मोठी प्रेरणा मिळते. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि यातून तुम्हाला काय नवीन शिकायला मिळाले, हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत असते. कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा जय शिवशंकर लिहायला अजिबात विसरू नका. तसेच माझी एक नम्र विनंती आहे, ही कथा तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना तुमच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा. खास करून तुमच्या घरातील तरुण मुलांना आणि मुलींना ही कथा नक्की ऐकायला सांगा, जेणेकरून त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आणि त्यांना आपल्या धर्माची महानता समजेल. आणि हो, अशाच सुंदर पौराणिक, आध्यात्मिक आणि जीवन बदलून टाकणाऱ्या कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या या लाडक्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेली बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आपला एवढा मौल्यवान वेळ काढून ही कथा अगदी शेवटपर्यंत पूर्ण ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तो परमेश्वर, तो नीलकंठ शिवशंकर तुमच्या सर्वांचे कल्याण करो. तुमच्या घरात सुख शांती नांदो, हीच प्रार्थना. रामकृष्ण हरी. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.